हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे पिल्लू. ते काय आणलं बघू. आज बोलव तिला. शेफाली. आणि अगं शेफाली आत ये. आले कम ये आती. अगं हे हो हाय काकी कशा आहात. ठीक आहे. हाय वंडू. काका. हाय. काय ग किती दिवसांनी आलीस. अगो बाई आणि हे काय पडली बिडलीस की काय रस्त्यात. आणि आलीस ती पिपाणी वाजवतात. काका आज परीचा बर्थडे इतना तो बनताय काका. काका हे काय. एप्रिल. अगं काल सामानासोबत मोठी पिशवी आली. घरच्या घरी बनवलाय. हा वा. हो इंजिनियर नुसते बोलत काय बसलात. तिच्यासाठी लाडू आणा ना. अरे हो आलोच. मला सुद्धा वाईट वाटतं ग. एवढा इंजिनियर माणूस पण रिटायरमेंट नंतर मित्राच्या सल्ल्याने सगळे पैसे शेअर्स मध्ये गुंतवले आणि सगळे बुडाले. तेव्हापासून हे काटकसरीचं खूळ डोक्यात शिरले. परी माझा रिटर्न गिफ्ट कुठे. शेफाली तुझ्या आईचा फोन आहे. अगं ही कट कर कट कर कट कर प्लीज. ते काकूंनी सांगितलेला मुलासाठीच फोन असेल. चांगला आहे ग तो मोहित त्यांचा मुलगा. निदान दाखवण्याचा कार्यक्रम तरी करू नको. ठरलंय हो माझं. मुलगा आधीच बघून ठेवलाय सोय. नाही नाही पण बाकी सगळं ठरलंय. म्हणजे मला ना असा 500 करोडचा मालक असलेलाच मुलगा हवाय. हे घे तुझं रिटर्न गिफ्ट. हो किती गोड आहे का ते माझं पिल्लू. पण काय ग लाडू तर काकांनी आणलेत ना माझ्यासाठी. मग तू काय देणार. मी काय देऊ. फक्त एकदा म्हण तुला 500 करोडवाला मिळणार. काय. अगं शेफाली काही काय लहान आहे ती. अगं पण तिने बोललेलं सगळं खरं होतं ना. परी बोल ना. 500 करोड मध्ये किती शून्य येतात ठाऊक आहे तुला. आणि तुझ्या आईला माहितीये काय सगळं. जाऊ द्या हो काकू. चल उशीर होतोय. चल बाय बेटा. हे थांब ना. हे परी एकदा बोल ना बाळा प्लीज बोल. 500 करोडवाला मिळणार. बोल बाळा बोल बोल बोल. चल चल लवकर चल. चल पटकन. अगं थांब ना परी एकदा बोल ना प्लीज. 500 करोड वाला मिळणार हिला. हॅपी बर्थडे. बिझनेसमॅन ऑफ द इयर यशवर्धन चौधरी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू समीर. वन्स अगेन हॅपी बर्थडे सर. थँक्यू संख्या. एक मिनिट काय चाललंय. ते गिफ्ट माझं आहे ठेवते. तू काय आणलंयस ते सांग. अरे मी आणलंय ना. काय आणलंय. मी गिफ्ट आणलेलं आहे.
लहान आहेस का समीर? ओ माय गॉड, शुड आय कॉल द पोलीस? No. We're just practicing some yoga. You want to give the file? Thank you. आजोबा अहो तर लहान आहे का? जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तू लहान आहेस, लक्षात आलं? अरे काय चालला जग्गो. जगन्नाथ चौधरी नाव आहे त्यांचं. आजोबा आहेत ते माझे. अरे पण आपला तो दोस्त ना, तो तू मध्ये पडायचं नाही. व्हॉट्सअप ड्यूड. नातू आला ना माझा आज. कसा दिसतोय मेस? कसा दिसतोय? अरे दिवसेंदिवस यंग होत चाललायस तू. चेहऱ्यावरती ग्लो बघ, ग्लो. ओ लवली. 3 वर्षात नातू भेटायला आलाय. चला चला केक कापा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर यशवर्धन, हॅपी बर्थडे टू यू. हिला सांगायलाच हवं. ओहो. तुम्ही बनवलं? येस. क्या बात है. अमेजिंग जग्गू. अरे वा वा. थँक्यू सो मच. हे काय? आजपासून तो आपल्या बिझनेस ग्रुपचा MD आहे. आजोबा आता हे कशाला? ऍज इट इज मी इथे फार नसतो, जगभर फिरत असतो. आणि घरामध्ये माझ्यापेक्षाही जास्त अनुभवी लोक आहेत ना. काका काकू आहेत. मला हे नकोय प्लीज. वयाने मोठं असणं आणि अनुभवी असणं यामध्ये फरक आहे. तुझा वाढदिवस तरी त्यांना लक्षात आहे का? आज तू बाहेरचा बिझनेस सांभाळतो पण ठीक आहे, पण इथे प्रॉपर्टीचे लचके तोडणार लांडगे. वेळ आली कळेल तुला. अहो आजोबा, हे सगळं कळायला मुळात तो घरात असतो का? अरे हो, कसा असणार? घरी असायला कोणतरी हक्काचा माणूस पाहिजे ना घरात. मला तुझ्याकडे रिटर्न गिफ्ट हवंय. नो 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 नो. अरे असं काय करतो? मी काय जास्त मागितलंय? नाच सुद्धा मागितलंय. याच्यापेक्षा काय मागितलंय? हो, यशचा वाढदिवस म्हणजे खुशच असणार म्हातारा. पण म्हाताऱ्याला नातवाचंच कौतुक जरा जास्त आहे. आम्ही घरात आहोत का नाही आहोत? सीमा नाही, कॉल मी सिम्मी. मुंबई ऑफिसला फोन केला पाहिजे. खार तोंड आहे तिथे. हॅलो, घारतोंडे हियर. बोला मॅडम. ऐका, म्हातारा आज जरा जास्तच खुश आहे. सह्या आजच झाल्या पाहिजेत. मी आय कम इन सर? ती फाईल घेऊन अशा व्यक्तीला पाठवा जी उगाच प्रश्न विचारणार नाही. मी आय कम इन सर? लक्षात आलंय? येस येस. काय सर हा फॉर्म. हाफ डे बाय? सर माझ्या मुलीचा वाढदिवस आहे सर. ठीक आहे, हाफ डे मिळेल, पण त्याआधी माझं एक काम करायचं. ही फाईल घ्या आणि हा पत्ता. या पत्त्यावर जायचं आणि आपल्या मोठ्या साहेबांची यावर सही घ्यायची. काही झालं तरी सही आजच झाली पाहिजे. सर खंडाळा? टॅक्सीने जा, टॅक्सीने या. सर दुसरं कोणी जाऊ शकतं का? म्हणजे शेफाली किंवा कोणी? सर मी संध्याकाळी उशिरा पोचले तर मुलगी वाट बघेल सर. सही घ्यायची आणि जिथे जायचं तिथे जायचं. निघा.
द बर्थडे बॉय. तुझ्यासाठी स्पेशली मी हा केक बनवलाय हा यश. सॉसम. कम ऑन, लेट्स कट द केक. हो येस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday, dear Yashwardhan. Happy birthday to you. God bless you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए. Happy birthday to you. Happy birthday. यश खरं सांगायस तू? हा? तू एकटाच आहेस ज्याला मी जीव लावला एवढं. रे मी तुला तुझ्या नवऱ्याला हवं. हो बाबा. हो हो इकडे का? बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए. हॅपी बर्थडे टू यू. ही फाईल काल तू मला सही करायला दिली होतीस बरं. जरा बारीक लक्ष दे, नीट बघ. 1 कोटीपेक्षा जास्ती व्यवहार असलेल्या फाईल्सचे पेपर्स असे येत नाही. किरकोळ व्यवहार असलेल्या फाईल्स अशा असतात. 3-4 पानं उलटलीस की एक महत्वाचं पान दिसेल तुला. पण महत्वाच्या व्यवहारांचे पेपर्स एका वेगळ्या फाईलमध्ये यायला हवं. करेक्ट. किरकोळ व्यवहाराची फाईल समजून मी ह्याच्यावर सही करावी म्हणून केलंय. तर बारकाईनं बघ. वरवर साधं वाटणारं प्रकरण इतकं साधं नाहीये. काय ग मिथिला? पप्पा काय शोधते? ते इयरिंग्स होते, इथेच कुठेतरी पडलं होतं. इयरिंग्स भिंतीवर? भिंतीला का नसतात का काय? मग ते रूम मध्ये पडलं असेल. मी आले शोधून आले. हे प्रकरण इतकं साधं नाहीये. ऑफकोर्स. वहिनी काय? वहिनी चला लवकर, जिथे पप्पा तुमच्या ऑफिसची कुंडली मांडतायत. काय? गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. झाला का ब्रेकफास्ट? हो, आम्ही बस थोडं कामाबद्दलच बोलत होतो. तुला पटतं मी काय म्हणतो ते? हो आजोबा. तुझी इथे जास्ती गरज आहे. समीर, आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून द्या. आजोबा आम्ही आजच जातो मुंबईच्या ऑफिसला. कशाला? म्हणजे अरे मुंबईच्या छोट्या ऑफिस मध्ये कशाला जातोयस तू? आधीच कामाचा लोड काय कमी आहे का तुला? ते ऑफिस आम्ही हँडल करतो ना ऍज ऑलवेज. हो की नाही पप्पा? तू ठरवलंस ना मुंबईच्या ऑफिसला जायचं? मजाच. ओके आजोबा. तू थांब, बाकी सगळे जा. यशवर्धन साहेबांचं ऑफिस आपल्या मुंबईच्या ऑफिसमध्ये असणार आहे. सगळ्यांना कळवा आणि त्याप्रमाणे त्यांची केबिन तयार करा. ओके सर. वाव, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक आयडिया. अगदी माझ्या मनातलंच बोलला तुम्ही पप्पा. महत्वाचा कॉल येणार आहे मला, मी आलेच. हो.
याकडे जरा बारकेन लक्ष दे. आणायचं पुढचे काही दिवस तू आहेसच. 2-3 स्थळं बघितली ती बघून टाक. आजोबा काल मी विलवर सही केलं नाही म्हणून दोन्ही काकी तुझ्या कामाला लागलेत, हे लक्षात ठेव. याला लग्नाचं सांगून काय उपयोग आहे का? तू करशील लग्न? अहो नेकीवर पूछपूछ, तुम्ही म्हणाल तेव्हा म्हणाल त्याच्याशी करेन मी. आजपासून तू माझा नातू, हा तुझा मित्र. हा क्या बात है. म्हणजे थोडक्यात यश, मी आजपासून बॉसचा बॉस आहे. हा हेच करेक्ट आहे. तू बॉस आणि मी तुझा मित्र. हॅलो जग्गू, गंमत करतोय, एवढं सिरियसली घेऊ नकोस तू. अरे मुंबईच्या ऑफिसमध्ये मला कोणी ओळखत नाही. तिथे काय गडबड चालली हे जर का फाइंड आउट करायचं असेल ना, तर मला वाटतं हेच करेक्ट आहे. हा बॉस, मी त्याचा मित्र. दॅट्स फाईन. आजोबा निघूया. चला. मला एक सांग, ही फाईल तुझ्याकडे काल कोण घेऊन आलं होतं? त्या माणसाकडे जर लक्ष द्या. अहो मोठ्या सरांची साईन हवी आहे फाईलवर. 2 तास प्रवास करून आले मी यासाठी. 2 मिनिटाचं काम आहे हो, 1.5 तासापासून बसवून ठेवलंय मला. आजोबा मला नाही वाटत काल जी फाईल घेऊन आली होती ती असं काही करेल. ती? हा. निघूया. थँक्यू. येतो आजोबा. मॅडम, हॅलो, घारतोंडे हिअर मॅडम. तुम्हाला काही अक्कल आहे का हो? काल कोणाच्या हातून फाईल पाठवली होती? पटकन सह्या घ्यायच्या सोडून ती इथेच पडून होती. का कुठला गोळ लक्षात आलाय काय माहिती. ऑफिसचा चार्ज लाडक्या नातवाने घेतलाय. तो पोहोचतोय ऑफिसला आत्ता. आता काही दिवसांसाठी आपले सगळे काळे धंदे बंद ठेवा आणि तो फाईलचा गोंधळ निस्तारा आधी. बघतो. हॅलो, घारतोंडे हिअर मॅडम. बोला. मॅडम, आपला पुतळा सगळं ऑफिस काढून काढणार असं वाटतंय. मॅडम, आपल्याला लवकर काहीतरी उपाय शोधून काढावा लागणार आहे, नाहीतर आपण पकडले जाऊ. मॅडम 1 मिनिट. हे आपण काय चाललंय तुमचं मगासपासून? तिकडे सगळे घोळ ना तुम्ही केलेत. पण मॅडम तुम्ही सांगितलं म्हणून. शट अप घारतोंडे. तिथे आता ना तुम्ही बॉस नाहीये, तुमच्या डोक्यावर एक बॉस येऊन बसलाय, कळतंय का तुम्हाला? त्यामुळे बोलताना भान ठेवा जरा. सॉरी मॅडम, पण मॅडम प्लीज काहीतरी खराब नाही तर माझं काही खरं नाही. डोंट वरी. मी बघते आता तिथे काय करायचं ते. पण तोपर्यंत तिकडची बाजू जरा सांभाळून घ्या आणि ना ते तुमचं तोंड बंद ठेवा, कळलं ना? सर, तुम्हाला मोठ्या साहेबांनी बोलवलंय. हो का? आलो मी. फाईल घेऊन येतो. इथे सर, खाली बस. ती पारकर अँड सनची अकाउंटची फाईल आहे ना? हा सर. डिलीट करा. येस सर. नेहा, बस. मागच्या महिन्याची ती एक्सपेन्सिव्ह फाईल आहे ना, डिलीट करा. सर ती खूप महत्वाची फाईल आहे सर. आय नो.
आय नो, त्याची एक कॉपी माझ्याकडे आहे, इथून डिलीट करा. पण सर मला कोणी विचारलं तर माझ्याकडे असली पाहिजे फाईल. मी नाही डिलीट करू शकत सर. नोकरी टिकवायची ना, सांगतो तेवढं करायचं. सर अरे आलो रे बाबा. नको नको, तुम्ही नका येऊ, सर तुमच्याकडे येत आहेत. Come in. Come in. येऊ सर. सॉरी सर. नाही म्हणजे ते हातातलं काम आहे ना, मी पूर्ण करत होतो ना, त्यामुळे जरा उशीर. त्याचं काय ना साहेब, आपल्या ऑफिसचा स्टाफ एकदम मूर्ख आहे हो. म्हणजे माझ्याशिवाय त्याचं पादच हलत नाही, आणि मी एकटा तरी काय काय करणार ना साहेब. मेलो. ही फाईल जर सरांनी बघितली तर आजच संपलो. सॉरी सर, घर में फोन आहे, मी घेऊ का? हा घे ना. हा येस येस ऑफकोर्स. थँक्यू सर. हा काकू. सिम्मी. यश, किती वेळा सांगितलं मी तुला, कॉल मी सिम्मी. बरं ऐक ना, आत्ताच्या आत्ता घरी ये. आत्ता? आत्ताच्या आत्ता लगेच. आपल्या घरी ना पाहुणे येणार आहे. हे तुला ते सराफ माहिती आहेत ना, इंडस्ट्रियलिस्ट सराफ, ते त्यांच्या मुलीला घेऊन येत आहे. नाही अगं, पण मी येऊन काय करू, इथे बरीच कामं आहेत मला. कामं होत राहतील रे यश, पण ऐक, हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यांची मुलगी लग्नाची आहे. काकू, मी कितींदा सांगितलंय मला लग्न करायचं नाहीये, आणि इथे बरीच कामं आहेत, मी ती सोडून नाही येऊ शकत आता. आय नो यश, आय नो. म्हणजे कदाचित मीच कुठेतरी कमी पडले असेल, आईची माया देण्यात मी कुठेतरी कमी पडले असेल, म्हणून आज तू माझ्या फिलिंग समजू शकत नाहीयेस. तुला खरंच सांगतेय मी यश, पप्पांइतकीच मला तुझ्या लग्नाची काळजी वाटते. माझा सख्खा मुलगा नसलास ना तरी माझ्यासाठी जसा पिकूचू तसाच तू. काकू अगं, मला माहित नाहीये काय हे. फाईल पडली होती. यश, ओह प्लीज काम काम काम. यश, मीट मिस्टर सराफ. नमस्कार. त्यांच्या मिसेस माया आणि त्यांची मुलगी दीपिका. हाय. हॅलो. आणि हा माझा सगळ्यात लाडका पुतण्या यश. ऍक्च्युली हा खरंच खूप लाजाळू आहे, म्हणूनच तर ह्याच्या लग्नाची सगळी जबाबदारी ना माझ्यावर येऊन पडली. करेक्ट आहे. आणि माझ्यावर पण म्हणजे ह्यांच्यावर मोठी जबाबदारी आणि माझ्यावर छोटी जबाबदारी. दीपिका, तुझं आमच्या यशवर्धनशी खूप छान जमेल. म्हणजे तुमचे चॉईसेस इतके मॅच होतात ना. आणि तुला सांगते, खूप हार्ड वर्किंग आहे हा. डे अँड नाईट फक्त कामातच बिझी असतो. हो ना. अहो, आम्ही जेव्हा परदेशात जातो ना, तेव्हा चौधरी इंडस्ट्रीचं नाव बघून
आम्हाला फार कौतुक वाटतं. आणि आता तर काय, आम्ही यशचा सासरा म्हणून मी मिरवू शकतो काय. काय मग लग्नानंतर कुठे सेटल होणार आहे? हनीमून डेस्टिनेशन काय ठरवलंय का? आमच्या दीपूला ना स्वित्झर्लंड खूप आवडतं. येस, ते माझं फेवरेट हॉलिडे डेस्टिनेशन आहे. बट आय नो यू लाईक स्पेन ना. मी तुझ्या इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं होतं. खरे सकाळी विषय नको होता, आता गुडघ्याला वाशिंग बांधल तयार. यश, कशी वाटली तुला दीपिका? मी लग्नाला तयार आहे. क्या बात आहे, वा. रिअली? ओ गॉड, तू सगळ्यात चांगला डिसिजन घेतलाय. माय गॉड, आय एम सो हॅपी. मिस्टर सराफ, तोंड गोड झालंच पाहिजे. घ्या ना. माय गॉड यश, आय एम सो. नको बस, थँक्यू. Oh yes, yes. Dipika, please have it. लगेच उरकून टाकूया लग्न आपण. Yeah, of course. Why not? नाही म्हणजे आधीच खूप उशीर झालाय, अजून उशीर कशाला करायचा. लग्न झाल्यावर आम्ही लगेच निघू. नाही म्हणजे कुठे सेटल व्हायचं ठरवलंय? इंग्लंड का अमेरिका? नाही नाही, इथेच भारतात. मम्मी पप्पा. काय हा सगळा बिझनेस जो आहे तो आमच्या आजोबांनी उभा केलाय. खूप मेहनत केली आहे त्यांनी. मला सुद्धा त्यांच्यासारखीच सुरुवात करायची. अगदी शून्यातून सगळं उभं करायचंय. मला माझा स्वतःचा बिझनेस करायचा फ्रॉम स्क्रॅच, आणि तेही माझ्या पर्सनल सेव्हिंग्ज मधून. पण तुम्ही काळजी करू नका. मी आणि सॉरी काय नाव म्हणालात? दीपिका. हा, दीपिका. मी आणि दीपिका 1 BHK मात्र नक्की घेऊ शकू. 1 BHK? ते काय असतं? ते घर असतं आणि अशा या हॉलमध्ये अशी 10 घरं बसतील. नाही पण तुम्ही घाबरू नका. म्हणजे त्याचा एक असा आलिशान हॉल, असा एवढा हॉल एवढा असेल छान, आणि त्याला लागून एक छोटंसं किचन, आणि त्यालाच लागून एक छोटीशी बेडरूम. पण बेडरूम मध्ये एक बेड नीट राहील एवढी जागा असेल, आणि किचन पण छोटं असलं तरी तू व्यवस्थित उभं राहून स्वयंपाक करू शकशील एवढी जागा नक्कीच असेल. मम्मी स्वयंपाक? नाही मी काय म्हणतो, म्हणजे आपला घरचा एवढा मोठा बिझनेस असताना कशाला ना, म्हणजे हो घरचा बिझनेस आहेच हो, आणि ते सांभाळायला सगळे घरचेही आहेत. मला माझं ड्रीम परस्यू करायचंय. आर यू सिरियस यश? पण तू हे आधी का नाही सांगितलं सगळं? म्हणजे आता तू घर सोडून जाणार? यश प्लीज नको ना जाऊस. करेक्ट आहे यश, नको जाऊस ना. नाही नाही काका, प्लीज मला आता थांबवू नका. माझं ठरलंय. अहो म्हणून तर मी भारतात थांबलोय आणि मुंबईच्या आपल्या छोट्याशा ऑफिसमध्ये जाऊन कामाची सवयही करतोय. अरे पण दीपिका, मी तुला सुखात ठेवीन. उद्याच मी या प्रॉपर्टीवरचे माझे सगळे मालकी हक्क कायदेशीररित्या सोडणार आहे. आणि परवा लग्न. तुला आत्ता वेळ असेल तर आपण जाऊन 1 BHK बघून येऊया का? पप्पा मम्मी आम्ही निघू का? हो, म्हणजे तसं लग्न ठरलेलंच आहे. हे बघा, हे मुलीचं लग्न आहे. एका भेटीत थोडी होतं.
आम्ही कळवतो. नाही 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 मिस्टर सराफ, तुम्ही फोन करा मला, मी तुमच्या फोनची वाट बघते. ओके प्लीज, आय एम वेटिंग फॉर युअर कॉल. ओ सराफ सराफ गेले. ए तुझं आवडलंय आपल्याला 1 BHK. आले हे आले. अरे मोठे बॉस आले, मोठे बॉस आले, बॉस आले, बॉस आले, मोठे बॉस आले. वेलकम सर. मी घारतोंडे हियर. हाऊ डू यू डू सर? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तो रुपा बघितला. येस, तुझ्याबद्दल बोलता येते. नमस्कार करते. हाँ शेफाली, स्टाफ आपला स्टाफ आहे सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. यस. तेव्हा निघालेत माझे 500 करोड. बोल सुरात बोलते. अगं जाऊन पाया कसली पडलीस? अगं तशी पद्धत आहे आमच्यात. खरंच यार, कसला चार्मिंग आहे ना माझा मिस्टर समीर चौधरी. ते चौधरी नाही आहेत, चौधरी आहेत. कोण आहे बा? ह्या काय अवतार करून ठेवलाय? संस्कारी बहू आला. तू जशी आहेस ना तशी छान दिसतेस. उगाच हे अति होत. खरंच? मग बदलू? ओके. या बोनसच्या फाईलमध्ये इतके घोटाळे काय घारतोंडे? दरवर्षी नियमितपणे हेड ऑफिस मधनं सगळ्यांसाठी बोनस रिलीज केला जातो. मग तो एम्प्लॉईज पर्यंत पोहोचला की नाही याचं कन्फ्युजन काय? हे सगळे आकडे एवढे व्हेरी का होत आहेत? बोला. सरांना उत्तर हवी. बोला. ते 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 मी अहो काय बोला ना, एक्सप्लेन करा. अकाउंट डिपार्टमेंटला विचारतो. त्या फाईल मध्ये ती अकाउंटची फाईल. बोला. आपल्या संपूर्ण एम्पायर मधली ही सगळ्यात छोटी कंपनी, त्यात एवढा मोठा घोटाळा. संपूर्ण एम्पायरच्या ताब्यात दिलं तर काय होईल? काहीतरी उत्तर शोधणं खूप सोपं असतं. उत्तर आपल्या समोर असतं. तुम्ही त्या फाईलमध्ये कशाला अडकलाय? चला. सर काही हवंय का सर? मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय. कंपनी दरवर्षी बोनस जाहीर करते. तो बोनस तुम्हाला वेळोवेळी मिळतो का? अरे इतका सोपा प्रश्न विचारला मी, उत्तर द्यायला एवढा वेळ का घेताय? बोला. मला असं वाटतं या बाबतीत कोणी काहीच बोलणार नाही, पण मला बोलायचंय सर. बोला. गणपती बाप्पा मोरया. सर तुम्ही हा प्रश्न विचारला त्यासाठी थँक्यू सर. खरं सांगू तर दिवसात 9 ते 10 तास आम्ही इथेच असतो सर, या ऑफिसमध्ये. हे ऑफिस आमचं एक कुटुंब आहे सर.
आणि फक्त बोनससाठी नाही सर, तर आम्ही या ऑफिसवर मनापासून प्रेम करतो, प्रामाणिकपणे काम करतो सर. आजवर तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलंय. गेले 2 वर्ष लॉकडाऊन होता, त्या काळातही कंपनीला झालेल्या तोट्याबद्दल तुम्हाला माहीत असूनही एकाही माणसाला तुम्ही कामावरनं काढून टाकलं नाही सर. इनफॅक्ट सगळ्यांना घर बसल्या प्रत्येक महिन्याचा पूर्ण पगार मिळाला सर. जबाबदारी झिडकारून हात झटकून मोकळं होता आलं असतं सर तुम्हाला, पण तुम्ही तसं नाही केलं सर. बोनस मिळाला का पण? नाही सर. गेली 3 वर्ष पेपरवर आम्हाला बोनस दिला जातोय सर, पण तो कधीच आमच्या अकाउंटला जमा झाला नाही सर. आणि आत्ताची परिस्थिती पाहता आम्हाला त्याची अपेक्षा पण नाहीये सर. आम्हाला तुम्ही या कंपनीनं आईसारखा जीव लावला, मुलासारखं जपलं, खूप काळजी घेतली, आणि हाच आमचा बोनस आहे सर. थँक्यू. बसा बसा, सगळं बसा.